नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना 5 लाख रुपये मिळणार किसान क्रेडिट कार्ड या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेत मोठा बदल केलेला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कर्जमर्यादा वाढवून आता ती 5 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना शेती, पशुपालन, फळबागा आणि मत्स्यपालन यासारख्या विविध शेतीपूरक व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज घेता येणार आहे. हे डिजिटल KCC आता अधिक सुलभ बनले असून शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळवणे सोपे झाले आहे. कर्ज प्रक्रियेतील अडथळे कमी झाले आहेत आणि पात्रतेनुसार झटपट मंजुरी दिली जाते. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळेल. बघा तर मंडळी, KCC कर्जमर्यादा झाली 5 लाख रुपये. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. किसान क्रेडिट कार्ड योजना आता अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यात आली आहे. जर तुमच्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्हालाही 5 लाखांपर्यंतचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. सरकारने या योजनेचे प्रोसेस सुलभ केल्याने आता शेतकऱ्यांना कर्ज मिळवणे अधिक सोपे झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती आधीच घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी सर्व आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होते. बघा तर मंडळी, शेतकऱ्यांसाठी स्वस्त कर्ज या संदर्भात आपण सविस्तर बघूया. किसान क्रेडिट कार्ड ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध खर्चासाठी सहज आणि स्वस्त कर्ज उपलब्ध करून देणे आहे. यात बियाणे, खते, सिंचन, पशुपालन, बागायती तसेच कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात आणि कमी कागदपत्रातून हे कर्ज मिळते. हा कार्ड डेबिट कार्डासारखा वापरता येतो. शेतकरी बँकेच्या शाखेतून किंवा ATM मधून पैसे काढू शकतात. तसेच हे कार्ड वापरून शेतीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करता येतात. बघा तर मंडळी, कमी व्याजदर आणि कर्जावर आकर्षक सवलत या संदर्भात आपण सविस्तर बघूया. आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकरी आता 5 लाख रुपयांपर्यंतचा स्वस्त कर्ज घेऊ शकतात. जी मर्यादा यापूर्वी 3 लाख रुपये होती. या कर्जावर फक्त 4% इतकेच व्याजदर लागू होणार आहे. जर शेतकऱ्यांनी वेळेवर परतफेड केली तर त्यांना 3% सूट आणि 2% सबसिडीचा लाभ मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना खूपच कमी व्याज भरावं लागेल. याशिवाय 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज कोणतीही जामिनीशिवाय मिळू शकणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य मिळण्यास मदत होणार आहे. कमी व्याजदरामुळे शेतीसाठी आवश्यक असलेली गुंतवणूक करणे आता अधिक सोपे होणार आहे. बघा तर मंडळी, वेळेवर कर्ज फेडल्यावर मिळते खास सवलत या संदर्भात आपण सविस्तर बघूया. जर एखाद्या शेतकऱ्याने घेतलेले कर्ज वेळेवर फेडले नाही तर ठरवलेल्या अटीनुसार बँक त्यांच्याकडून मालमत्ता किंवा बँक गॅरंटी मागू शकते. मात्र जे शेतकरी आपले कर्ज ठरवलेल्या वेळेत परतफेड करतात त्यांना सरकारकडून 3% अधिक व्याज सवलत दिली जाते. ही सवलत त्यांना आर्थिकदृष्ट्या थोडा दिलासा देते. कृषी कर्जासाठी डिजिटल पद्धतीने KCC अर्ज करण्याची सुविधा आता उपलब्ध आहे. या प्रक्रियेमुळे अर्जदाराला बँकेत वारंवार चक्कर मारण्याची गरज भासत नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण केली जाऊ शकते. त्यामुळे
वेळ, पैसे आणि कागदपत्राची झंझट वाचते. बघा तर मंडळी, डिजिटल माध्यमातून सहज अर्ज करा या संदर्भात आपण सविस्तर बघूया. शेतकरी आता डिजिटल माध्यमातून देखील कृषी कर्जासाठी अर्ज करू शकतात. यासाठी ते संबंधित बँकांची अधिकृत वेबसाईट, PM किसान पोर्टल किंवा जवळील CSC केंद्राचा वापर करू शकतात. अर्ज करताना शेतजमिनीचे कागदपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. अर्ज सादर केल्यानंतर संबंधित बँक शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करते. जर शेतकरी पात्र ठरला तर त्यांचा अर्ज मंजूर केला जातो. मंजुरीनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी किसान क्रेडिट कार्ड जोडले जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळणे सुलभ होते. बघा तर मंडळी, शेतीसाठी 4% व्याजदरावर थेट कर्ज या संदर्भात आपण सविस्तर बघूया. शेती, पशुपालन आणि मत्स्यपालन यासाठी थेट आणि जलद आर्थिक मदत उपलब्ध आहे. फक्त 4% व्याजदराने वेळेवर कर्ज फेडण्याची सोय दिली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना प्राधान्य देऊन प्रक्रिया अत्यंत सुलभ केली आहे. पीक विमा, अपघात विमा आणि जीवन विमा यासारख्या संरक्षण योजना देखील मिळतात. अर्ज करणे सोपे असून लवकर मंजुरी मिळते. या सुविधांमुळे शेतकरी आपले काम सुरळीत आणि सुरक्षितपणे करू शकतात. अशा प्रकारे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. बघा तर मंडळी, सर्व शेतकरी आणि कृषी व्यवसाय पात्र या संदर्भात आपण सविस्तर बघूया. सर्व लहान मर्यादित भूमिहीन शेतकरी, भाडेकरू, बटाईदार, पशुपालक, मासेमारी करणारे आणि कृषी सहकारी संस्था या योजनेसाठी अर्ज करू शकतात. जमिनीवर शेती करणारे किंवा पशुपालन, बागकाम, मासेमारी यासारख्या कृषी व्यवसायाशी संबंधित असलेले लोक पात्र आहेत. PM किसान सन्मान निधी योजनेकृत शेतकऱ्यांना थेट अर्ज करण्याची सोय आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने कृषी कामकाजाशी संबंधित असणे गरजेचे आहे. शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय या निधीचा वापर शेतीसाठी आवश्यक ती मदत म्हणून करू शकतात. या योजनेतून आर्थिक सहाय्य मिळाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होते. बघा तर मंडळी, देशभरात डिजिटल KCC अर्जाची सोय या संदर्भात आपण सविस्तर बघूया. देशातील सर्व सरकारी, खाजगी तसेच ग्रामीण बँकांमध्ये KCC साठी अर्ज करता येतो. शेतकरी आता डिजिटल माध्यमातून अर्ज करू शकतात आणि त्यांचा मागोवा देखील घेऊ शकतात, ज्यामुळे मंजुरीची प्रक्रिया अधिक जलद होते. आधुनिक डिजिटल KCC मुळे व्यवहार पूर्णपणे कागदविरहित, वेगवान आणि सुरक्षित झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवणे सोपे आणि सोयीचे झाले आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे अर्ज प्रक्रिया पारदर्शक झाली असून कुठलीही अडचण न येता व्यवहार करता येतात. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे आणि कर्ज व्यवस्थापन सुधारण्यास मदत होते. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातमीच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.